नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्या करिअर अकॅडमीमध्ये तुम्हा सर्व भावी अधिकाऱ्यांचं मी परत एकदा सहर्ष स्वागत करतो। आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षेसाठीचे अतिशय महत्त्वाचे 111 प्रश्न। चला तर मग सुरुवात करूयात। प्रश्न पहिला, भारतातील पहिले 100% साक्षर राज्य कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे केरळ हे राज्य। प्रश्न दुसरा, भारतातील पहिले सेंद्रिय राज्य व पहिले निर्मल राज्य कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सिक्कीम हे राज्य। प्रश्न तिसरा, प्लास्टिक ओळखपत्र मतदारांना वाटप करणारे पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे त्रिपुरा राज्य। प्रश्न चौथा, जनसुरक्षा कायदा करणारे पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आंध्र प्रदेश। प्रश्न पाचवा, मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पश्चिम बंगाल। प्रश्न सहावा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे महाराष्ट्र। प्रश्न सातवा, होमिओपॅथिक विद्यापीठ सुरू करणारे पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे राजस्थान। प्रश्न आठवा, भारतातील पहिली फूड बँक सुरू करणारे राज्य कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दिल्ली। प्रश्न नववा, पदवीपर्यंत लैंगिक शिक्षण सक्तीचे करणारे पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तेलंगणा। प्रश्न दहावा, जनधन योजनेची 100% अंमलबजावणी करणारे पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मेघालय। प्रश्न 11वा, ऑनलाईन मतदान राबविणारे पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे गुजरात। प्रश्न 12वा, भारतातील पहिले ई न्यायालय कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे हैदराबाद उच्च न्यायालय। प्रश्न 13वा, ई कॅबिनेटचा वापर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आंध्र प्रदेश। प्रश्न 14वा, ई रिक्षा सुरू करणारे पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दिल्ली। प्रश्न 15वा, ई रेशन कार्ड वितरित करणारे पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दिल्ली। प्रश्न 16वा, सेवा हमी कायदा म्हणजे RTS संमत करणारे पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मध्य प्रदेश। प्रश्न 17वा, मृदा स्वास्थ्य कार्ड सुरू करणारे पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पंजाब। प्रश्न 18वा, पंचायत निवडणुकात शैक्षणिक पात्रता बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे राजस्थान। प्रश्न 19वा, बालक जन्मताच त्याची आधार नोंदणी करणारे
पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे हरियाणा. प्रश्न 20वा. कृषी आधारित अर्थसंकल्प सादर करणारे पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कर्नाटक हे राज्य. प्रश्न 21वा. सौर ऊर्जेवरील पहिली बोट आदित्य सुरू करणारे पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे केरळ. प्रश्न 22वा. निकोटीनवर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पंजाब. प्रश्न 23वा. भारतातील पहिले धूम्रपानमुक्त राज्य कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सिक्कीम. प्रश्न 24वा. आरोग्य अदालत सुरू करणारे पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कर्नाटक. प्रश्न 25वा. राज्य GST कायद्यास मान्यता देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तेलंगणा. प्रश्न 26वा. GST विधेयकास मान्यता देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आसाम. प्रश्न 27वा. मिनरल वॉटर बाटल्यांवर बंदी घालणारे पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सिक्कीम. प्रश्न 28वा. भारतातील पहिले महिला न्यायालय सुरू करणारे राज्य कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पश्चिम बंगाल. प्रश्न 29वा. भारतातील पहिले बाल न्यायालय सुरू करणारे राज्य कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दिल्ली. प्रश्न क्रमांक 30. भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे केरळ. प्रश्न क्रमांक 31. लोकायुक्त संमत करणारे पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे उत्तराखंड. प्रश्न क्रमांक 32. देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दिल्ली. प्रश्न क्रमांक 33. जानकी दूध बँक चालविणारे पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे केरळ. प्रश्न क्रमांक 34. जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 16 सप्टेंबर. प्रश्न क्रमांक 35. काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे गुजरात. प्रश्न क्रमांक 36. भारतातील सर्वात लांब लेणी कोणती आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अजिंठा लेणी. प्रश्न क्रमांक 37. चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बॅडमिंटन. प्रश्न क्रमांक 38. सांगली हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कृष्णा नदी. प्रश्न क्रमांक 39. जागतिक वन महोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो?
तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 1 ऑगस्ट. प्रश्न क्रमांक 40. राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे प्राध्यापक सुरेश तेंडुलकर. प्रश्न क्रमांक 41. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे गंगा नदी. प्रश्न क्रमांक 42. शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बॉक्सिंग या खेळाशी. प्रश्न क्रमांक 43. नाशिक हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे गोदावरी नदीकाठी. प्रश्न क्रमांक 44. दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे रजिया सुलताना. प्रश्न क्रमांक 45. मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे नेमबाजी. प्रश्न क्रमांक 46. जागतिक व्याघ्र दिन कधी साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 29 जुलै. प्रश्न क्रमांक 47. भारतातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय कोठे आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कोलकाता येथे. प्रश्न क्रमांक 48. समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे साधना आमटे. प्रश्न क्रमांक 49. भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कल्पना चावला. प्रश्न क्रमांक 50. आदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे गोल्फ या खेळाशी संबंधित. प्रश्न क्रमांक 51. जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 14 जून. प्रश्न क्रमांक 52. मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अच्युत गोडबोले यांचे. प्रश्न क्रमांक 53. भारतातील प्रथम महिला राजदूत कोण? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे विजयालक्ष्मी पंडित. प्रश्न क्रमांक 54. दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे क्रिकेट. प्रश्न क्रमांक 55. जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 17 मे. प्रश्न क्रमांक 56. भारताचे राष्ट्रपतीपद भूषवणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे प्रतिभाताई पाटील. प्रश्न क्रमांक 57. उपरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लक्ष्मण माने. प्रश्न क्रमांक 58. भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आरती शहा. प्रश्न क्रमांक 59. ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कुस्ती या खेळाशी संबंधित. प्रश्न क्रमांक 60. जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 7 एप्रिल. प्रश्न क्रमांक 61. जनगण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. प्रश्न क्रमांक 62. उचल्या या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लक्ष्मण गायकवाड. प्रश्न क्रमांक 63. भारताची पहिली महिला लोकसभापती अध्यक्ष कोण आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मीरा कुमार. प्रश्न क्रमांक 64. नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे टेनिस. प्रश्न क्रमांक 65. जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 23 मार्च. प्रश्न क्रमांक 66. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सातारा जिल्हा. प्रश्न क्रमांक 67. 4 नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जयंत नारळीकर. प्रश्न क्रमांक 68. भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहेत? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सरोजिनी नायडू. प्रश्न क्रमांक 69. अतनु दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तिरंदाजी. प्रश्न क्रमांक 70. जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 20 फेब्रुवारी. प्रश्न क्रमांक 70. भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सिक्कीम. प्रश्न क्रमांक 71. आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डॉक्टर नरेंद्र जाधव. प्रश्न क्रमांक 72. भारतातील भारतरत्न प्राप्त प्रथम महिला कोण आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे इंदिरा गांधी. प्रश्न क्रमांक 73. रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे हॉकी. प्रश्न क्रमांक 74. जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 10 जानेवारी. प्रश्न क्रमांक 75. रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे स्वामी विवेकानंद. प्रश्न क्रमांक 76. अग्निपंख हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. प्रश्न क्रमांक 77. रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोठे सुरू झाली? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 78. कर्नाळा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे रायगड. प्रश्न क्रमांक 79. पारो हे विमानतळ कोणत्या देशात आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे भूतान या देशामध्ये. प्रश्न क्रमांक 80. लक्षद्वीप हे कोणत्या समुद्रात आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अरबी समुद्र. प्रश्न क्रमांक 81. राज्यस्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मुख्यमंत्री. प्रश्न क्रमांक 82. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सुजाता सौनिक. प्रश्न क्रमांक 83. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे रश्मी शुक्ला. प्रश्न क्रमांक 84. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा तिसऱ्यांदा कोणत्या दिवशी पार पडला? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 9 जून. प्रश्न क्रमांक 85. 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डॉक्टर प्रदीप महाजन. प्रश्न क्रमांक 86. ICC T20 वर्ल्ड कप 2024चा उपविजेता देश कोणता आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे साऊथ आफ्रिका. प्रश्न क्रमांक 87. मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे देवेन भारती. प्रश्न क्रमांक 88. पुरुष IPL 2024 कोणत्या संघाने जिंकला आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कोलकाता नाईट रायडर्स. प्रश्न क्रमांक 89. महिला IPL 2024 कोणत्या संघाने जिंकला आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर. प्रश्न क्रमांक 90. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे राजीव कुमार. प्रश्न क्रमांक 91. नवीन फौजदारी कायद्याची अंमलबजावणी केव्हा करण्यात आली? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 1 जुलै 2024. प्रश्न क्रमांक 92. 66व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता कोण आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सिकंदर शेख. प्रश्न क्रमांक 93. 66व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोठे पार पडल्या? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे फुलगाव, पुणे येथे. प्रश्न क्रमांक 94. भारताच्या अर्थमंत्री कोण आहेत? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे निर्मला सीतारामन. प्रश्न क्रमांक 95. 97वे अखिल भारतीय साहित्य संमेलन कोठे पार पडले? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अमळनेर येथे. प्रश्न क्रमांक 96. 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डॉक्टर रवींद्र शोभने. प्रश्न क्रमांक 97. पहिली अंडर वॉटर रेल्वे कोठे सुरू करण्यात आली? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कोलकाता येथे. प्रश्न क्रमांक 98. भारतातील पहिली पॉड टॅक्सी सेवा कोठे सुरू करण्यात आली?
तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे उत्तर प्रदेश येथे. प्रश्न क्रमांक 99. आंतरराष्ट्रीय मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क कोठे आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जोगीघोपा, आसाम येथे. प्रश्न क्रमांक 100. मुलांसाठी डिजिटल हेल्थ कार्ड कोणत्या राज्याने सुरू केले आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 101. भारतातील पहिले सौर ऊर्जाचलित शहर कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सांची, मध्य प्रदेश हे. प्रश्न क्रमांक 102. पहिला कार्बन न्यूट्रल विलेज विकसित झालेला तालुका कोणता? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे भिवंडी तालुका. प्रश्न क्रमांक 103. दृष्टिदोष नियंत्रण धोरणाची अंमलबजावणी करणारे राज्य कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे राजस्थान. प्रश्न क्रमांक 104. भारतातील पहिले 3D मुद्रित पोस्ट ऑफिस कोठे सुरू झाले? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बंगळुरू. प्रश्न क्रमांक 105. दिव्यांग व्यक्तीसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 106. भारतातील पहिला डिजिटल सायन्स पार्क कोठे सुरू झाला? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे केरळ येथे. प्रश्न क्रमांक 107. भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक कोण? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे श्याम पित्रोदा. प्रश्न क्रमांक 108. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जनक कोण? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे A.O. ह्यूम. प्रश्न क्रमांक 109. गुप्त वंशाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे श्रीगुप्त यांनी. प्रश्न क्रमांक 110. भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 111. महाभारतातील युद्धाचे रणक्षेत्र ठरलेले कुरुक्षेत्र सध्या कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे हरियाणा. अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका. थँक्यू.